बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। परतवाडा येथे भारत बंद आंदोलन, महामार्गावर रास्ता रोको, ईव्हीएम मशीन हटाओ, ओबीसी जनगणना, शेतकरी प्रश्नासह विविध मागण्यांसाठी आंदोलन आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी। भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा व बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी देशव्यापी भारत बंद आंदोलन पुकारण्यात आले। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परतवाडा अमरावती राज्य महामार्गावरील चांदूरबाजार नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। आंदोलनात ओबीसींची जातीनिहाय जनगणना तात्काळ करण्यात यावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली। मागील 95 वर्षांपासून ओबीसींची जनगणना झालेली नसल्याने समाजाला त्यांच्या संख्येनुसार आरक्षणाचा लाभ मिळत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला। याशिवाय एससी, एसटी व ओबीसी विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, टीईटी परीक्षा रद्द करावी, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देणारा कायदा लागू करावा, पीकविमा व भावफरकाची रक्कम तात्काळ जमा करावी, बौद्ध धर्मीयांचे पवित्र स्थळ महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे, ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, तसेच 18,000 सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करावा अशा विविध मागण्या करण्यात आल्या। देशातील 725 जिल्ह्यांमध्ये वामन मेश्राम राष्ट्रीय अध्यक्ष, भारत मुक्ती मोर्चा व चौधरी विकास पटेल राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पुकारण्यात आले होते। या आंदोलनाचे स्थानिक नेतृत्व संतोष कौतिककर राज्य सदस्य, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क महाराष्ट्र व गौरव किटकले जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा अमरावती यांनी केले। आंदोलनात सहभागी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते म्हणून राजेश हिवराळे जिल्हाध्यक्ष, लहुजी क्रांती मोर्चा राजकुमार वानखडे तालुकाध्यक्ष, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चेतन वानखडे जिल्हाध्यक्ष, भारतीय बेरोजगार मोर्चा अशोक ननावरे तालुका अध्यक्ष, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चांदूरबाजार दामोदर खापरे तालुकाध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा चांदूरबाजार भुऱ्या जावरकर तालुकाध्यक्ष, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद मोहम्मद जुबैर तालुकाध्यक्ष, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा अचलपूर तसेच पंकज दांडगे, सुरेश वानखडे, रमेश भेंडे, श्रीकृष्ण वानखडे, अशोकराव मोरे, मिलिंद बोरगडे, जितेश हिवराळे, राजेश गायकवाड, निलेश मानकर, चंदा, संतोष कौतिककर तालुका अध्यक्ष, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ अचलपूर नीलिमा दांडगे, अर्चना ढोके, अर्चना दांडगे, हर्षवती दांडगे, सुनीता सोनुले, मीरा दांडगे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी अमरावती जिल्हा प्रतिनिधी मनोज मेळे।